हॅलो फ्रेंड्स, हाऊ आर यू? मी मानसी आजच्या या सेशन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण आपला जो लेसन होता हाऊ ग्लास इज मेड म्हणजे काच कसा बनतो, हेलाच आपण पुढे वाढवू आणि बघूया की अनेक या चॅप्टर मध्ये पुढे काय गोष्टी केल्या गेल्या आहेत. तर चला वाचूया हाऊ ग्लास इज मेड. तर मागच्या सेशन मध्ये आपण वाचलं होतं की कशा प्रकारे ग्लास जो आहे आपल्या लाईफचा, आपल्या जीवनाचा एक इम्पॉर्टंट हिस्सा आहे, एक महत्वपूर्ण हिस्सा आहे. आपण चारीकडे जिथेही पाहू तिकडे आपल्याला ग्लासच्या गोष्टी दिसतील. ग्लास असतं. मग तो आपण डेली यूज मध्ये सगळ्यात पहिले आपण आरसा बघतो. आरसा ग्लासचाच बनलेला असतो, काचेचा असतो. त्याच्याशिवाय जे आहे आपल्या घरात खिडक्या असतात त्या काचेच्या असतात. आणि आपण जी बॉटल, पाण्याचे ग्लास, जग अशा खूप काही काही गोष्टी असतात ज्या की काचेच्या बनलेल्या असतात. रीडिंग ग्लास जे आपण वाचतो, काही मुलांना चष्मा लागतो ना, चष्मे लावता तुम्ही लोक, तर अशा सगळ्या गोष्टी या काचेनी बनलेले असतात आणि काही खूप गोष्टी आहेत. मग आपण वाचलं की काच बनतो कसा, तर आपण हे जाणलं कालच्या सेशन मध्ये, मागच्या सेशन मध्ये आपल्या, की काच जे आहे तो एक तर वाळूनी बनतो. वाळूच्या अलावा बघा इथे लिहिलं आहे की इट इज मेड फ्रॉम केमिकल्स लाईक सोडा अँड लाईम. तर वाळूच्या अलावा सोडा आणि चुना हे सगळ्या गोष्टींनी ह्यांना तापावून, ह्यांना भट्टीत टाकून ह्यांना तापावलं जातं. ह्यांचं मिक्सचर तयार केलं जातो, तापावलं जातं, ह्यांना वितळवलं जातं. वितळतं हे जेव्हा, तर मग त्याच्यानंतर जेव्हा गरम असतं तर तेव्हाच हे शेप ह्यांना दिला जातो. आपण नेक्स्ट जो पॅराग्राफ मध्ये हेच वाचलं होतं की जेव्हा तो थंड होऊन जातो, ग्लासचा मिक्सचर जे आपण वितळलेला ग्लास असतो, जेव्हा थंड होतो तर तो सक्त होऊन जातो, तो हार्ड होऊन जातो. मग त्याला शेप नाही देऊ शकत आपण. आणि हेच कारण आहे की जेव्हा ते गरम गरम असतं एकदम, तर त्याच वेळेस त्याला आपण मोल्ड मध्ये टाकून त्याला आपल्या मंचा आकारात ढालतो. आपण मंचा आकार देतो आणि त्याच्यानी काही पण वस्तू जी पण आपण बनवणं चाहतोय ती आपण गरम हॉट लिक्विड ग्लासनेच बनवतो. कारण की ते वितळलेलं असतं, तर त्याला कशातही वस्तू ओतलं जाऊ शकतं आणि मोल्ड केलं जाऊ शकतं. आणि थंड झाल्यावरती आपण जी वस्तू बनवणं चाहतो ती बनून तयार होऊन जाते, कारण की जेव्हा थंड होतं तर ते सक्त होऊन जातं. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की हे ग्लासचा काही काही प्रकार की बनतो कसा आणि शेप कसा दिला जातो. आता आज ह्याचा पुढे आपण वाचू, सम प्रॉपर्टीज ऑफ ग्लास. तर ग्लासच्या काही प्रॉपर्टीज असतात, म्हणजे की काही गुणधर्म असतात. ते काय आहेत गुणधर्म ग्लासचे, काचेचे, ते पाहूया. ग्लास हॅज मेनी युजफुल प्रॉपर्टीज. काच जो असतो त्याला खूप उपयोगी काही गुणधर्म असतात. कोणते उपयोगी गुणधर्म असतात? इट इज ट्रान्सपेरेंट. सर्वात आधी जी गोष्ट येते, काच आपण म्हंटल की आपल्या मनात काय येतं? ट्रान्सपेरन्सी त्याची, म्हणजे जी पारदर्शिता आहे, तर ती सगळ्यात आधी येते आपल्या मनात. इट इज ट्रान्सपेरंट म्हणजे की ते पारदर्शी असतं. यू कॅन सी थ्रू इट. सी थ्रू इट म्हणजे त्याच्या पलीकडेही आपण पाहू शकतो. काच जर आहे तर त्याच्या त्या साईडला काय आहे ते पण आपण बघू शकतो. अच्छा, इथे आरशाची गोष्ट नाही चालली. आरसा एक विशेष प्रकारचा काच असतो ज्याच्यात की अशा प्रकारे बनवला जातो की तो नुसतं आपल्याला आपली त्याच्यात छवी दिसेल. ठीक आहे ना. इट इज स्ट्रॉंग अँड हार्ड. स्ट्रॉंग असतं, मजबूत असतं, आणि हार्डही असतं. अशाच प्रकारे यू कॅन पुट अ लॉट ऑफ लोड ऑन इट. जो चांगल्या क्वालिटीचा काच असतो त्याच्यात तुम्ही लोड सुद्धा देऊ शकताय. ठीक आहे ना, सामान ठेवू शकताय तुम्ही. इट इज इम्परमिएबल. इम्परमिएबलचं तुम्हाला मागच्या सेशन मध्ये अर्थ सांगितला होता. तो किती मुलांना लक्षात आहे? तुम्हाला लक्षात आहे? व्हेरी गुड. इम्परमिएबलचा अर्थ काय आहे? की ज्याच्यातनं कोणती वस्तू, कोणतं लिक्विड जो आहे तो खालती न जाय. पहा काय लिहिलंय, इट डज नॉट अलाउ वॉटर और अदर लिक्विड्स टू पास थ्रू अँड डझंट गेट सॉगी और स्टेन इटसेल्फ. तर अर्थ काय झाला याचा? की इट इज इम्परमिएबल म्हणजे की हा इम्परमिएबल आहे. हा जो आहे पाणी, काच जे आहे ते पाणी किंवा आणि कोणचंही जो लिक्विड पदार्थ असतो, ठीक आहे, जे जे पदार्थ पातळ असतं अशा कोणत्याही पदार्थाला पास थ्रू नाही करू शकत. हे काचेला जे आहे खालती नाही जाऊ शकत काचेच्या. अँड इट डझंट गेट सॉगी और स्टेन्ड इटसेल्फ. आणि अशाच प्रकारे काच जो आहे तो सॉगी नाही होत. सॉगी म्हणजे पाण्यात पडल्या पडल्या, जर आपण पाण्यात पडलंही आहे तरी ते असं काही खराब नाही होत, आणि म्हणजे वेट नाही होत, आणि स्टेन्ड पण नाही होत. स्टेन्ड म्हणजे ह्याच्यात कोणते दाग धब्बे पण नाही लागत. हे सगळे ह्याचे गुण आहेत. ग्लास हॅज नो इफेक्ट ऑन द फूड
वॉटर और अदर सबस्टेन्सेस. अशाच प्रकारे काच जो आहे त्याचा जेवणावरती, फूड म्हणजे जेवण, आपण काही पण वस्तू जर काचेच्या बोलमध्ये किंवा काचेच्या भांड्यात ठेवू तर ते काय होईल, त्याच्यात कोणताही इफेक्ट नाही होईल. ग्लास, जसं की म्हटलं जातं ना की प्लास्टिक मध्ये वस्तू जर आहे जास्त वेळ तर काय होतं, प्लास्टिक आपलं सोडतं, प्लास्टिक सोडतं आणि त्यांनी ते जेवण आपलं खराब होतं. म्हणून प्लास्टिक मध्ये मना करतात. पण ग्लासचं असं काही नाहीये. तुम्ही जर ग्लासमध्ये वस्तू ठेवली तर ती खराब नाही होईल. ग्लासचा आपला कोणता ना बदबू आहे ना काही आहे, तर ते आपलं काहीच असं सोडत नाही. सो ग्लास इज नो इफेक्ट ऑन द फूड. ग्लासचा जेवणावरती काही इफेक्ट नसतो. वॉटर पाण्यावरती पण नसतो, म्हणून काचेची बॉटलमध्ये ठेवणं सगळ्यात उत्तम असतं. और अदर सबस्टेन्सेस, आणि काही दुसरे कोणतेही वस्तू आहेत त्याचा ग्लासवरती, ग्लासचा काही असर नाही होत कशावरती. स्टोर्ड इन ग्लास कंटेनर्स, जे ग्लास कंटेनर्स, ग्लासचे डबे असतात जे, त्याच्यात जर काही वस्तू ठेवली आहे तर ती हमेशा सुरक्षित राहील. म्हणजे ग्लासचा आपला काही खराब कोणता गुणधर्म नाहीये जो त्याला सोडेल. इन अदर वर्ड्स, दुसऱ्या शब्दांमध्ये, इट डझंट इम्पार्ट अ स्मेल और टेस्ट टू देम. तर ह्यालाच अनेक इझी शब्दांमध्ये जर समजायचं आहे तर असं समजा की ग्लास जो असतो तो आपली काही स्मेल नाही सोडत. स्मेल म्हणजे काय, जसं बदबू, खुशबू, चांगली वास आणि वाईट वास असते ना, तर अशी ह्याची कोणत्याही प्रकारचा वास नसतो. जे की तुम्ही कधी पाहिलं असेल, तुमचे प्लास्टिकचे टिफिन्स असतील, वॉटर बॉटल असतील, तर त्यातनं एक प्रकारची वास येते. पण ग्लासमध्ये असं नसतं. स्मेल नसते आणि टेस्ट नसतं आपलं काही. ठीक आहे ना, ग्लासच्या चीज मध्ये काही ठेवलंय तर त्याचा आपला काही स्वाद त्याच्यात नाही येत, जेवणामध्ये नाही की कशामध्ये नाही. ऑर्डिनरी ग्लास हॅज अ स्मूथ सरफेस अँड इट कॅन बी वॉश्ड इझिली. जो नॉर्मल ग्लास असतो, काच असतो, जो आपण सपोज आपण काचेच्या प्लेटात खातोय, पाणी पितोय, तर ते कसं असतं, हॅज अ स्मूथ सरफेस. सरफेस म्हणजे त्याचा जो हा वरचा हिस्सा असतो, वरचा खालचा कोणताही, तर तो जो असतो तो खूप स्मूथ असतो. हाताला तुम्ही लावाल तर खूप छान तुम्हाला वाटेल. ठीक आहे ना, खरदळीत नसतो तो अगदी पण. अँड इट कॅन बी वॉश्ड इझिली, आणि अशाच प्रकारे तो आरामाने धुतलाही जाऊ शकतो. अँड लास्ट बट नॉट दॅट लीस्ट इम्पॉर्टंट इज द फॅक्ट दॅट इट लुक्स ब्युटिफुल. आणि सगळ्यात शेवटली गोष्ट आणि सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट ती काय आहे, की काच खूप सुंदर दिसतो. काचेचे तुम्ही काही पण वस्तू पाहून घ्या, चाहे भांडी बघा, चाहे काही आर्टिफिशियल कोणची अशी काही वस्तू बघा, घर घर सज्जा आपण सजावतो त्याच्याने, तर सगळं खूपच छान दिसतं. नो वंडर देन दॅट इट इज यूज टू मेक सो मेनी थिंग्स. आणि म्हणून काही आश्चर्याची गोष्ट नाहीये की काचेचा यूज इतक्या साऱ्या वस्तू बनवण्याकरता होतात, कारण की ते इतकं सुंदर दिसतं. आता बघा कलर्ड ग्लास. कलर्ड ग्लास हे किती छान छान कलरचे ग्लास आहेत ना. ऑर्डिनरी ग्लास इज कलरलेस. जो साधारण ग्लास असतो तो कलरलेस असतो, तो तुम्हाला अगदी व्हाईट सारखा दिसेल. बट इट इज पॉसिबल टू प्रोड्यूस कलर्ड अँड ट्रान्सपेरंट ग्लास. पण जो आहे हे पॉसिबल आहे, हे संभव आहे की कलर्ड ग्लास बनवले जाय, म्हणजे रंगीत ग्लास आणि ट्रान्सपेरंट ग्लास बनवले जाय, हे संभव आहे. बाय युझिंग डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ केमिकल्स. कसं संभव आहे, जर आपण वेगवेगळे रसायनांचे कॉम्बिनेशन करू, मिश्रण करू, तर ते संभव आहे. इन द ग्लास मेकिंग प्रोसेस, जेव्हा ग्लास बनवलं जातं, गरम असतो तेव्हा, तर तेव्हाच वेगवेगळे केमिकल्सचा यूज करून ते हे संभव आहे की रंगीत ग्लास पण बनवले जाय. ग्लास कॅन बी गिव्हन मेनी ब्युटिफुल कलर्स. तर अशा प्रकारे खूप सारे छान छान कलर्स दिले जाऊ शकतात ग्लासचे. ते कोणते कलर्स आहेत, ब्लू म्हणजे निळा, व्हायलेट, टर्कॉइज, रुबी रेड लाल, गुलाबी, पिंक म्हणजे गुलाबी, एम्बर ऑरेंज, डीप येलो, पर्पल, एमेथिस्ट, डार्क ग्रीन, इवन ब्लॅक अँड व्हाईट. पांढरा, हिरवा, निळा, काळा, पांढरा, असे वेगवेगळे कलर्स जे आहेत ते ग्लासला दिले जाऊ शकतात. हे शक्य आहे. तर अशा प्रकारे आज आपण एवढं वाचलंय. हा आजचा आपला जो क्लास आहे आपण आज एवढंच वाचू. पुढचा जो आहे भाग तो आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. आता बघा, तुमचा क्वेश्चन नंबर 3 जो होता बुक मध्ये तो आपण करूया. राईट शॉर्ट नोट्स ऑन द फॉलोइंग. आपल्याला छोटे शॉर्ट नोट्स बनवायचे आहेत. काही याच्यात 3 जे आहे हेडिंग्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये, तर आपण ते बनवूया. हाऊ ग्लास इज मेड, म्हणजे ग्लास कसा बनतो, काच कसा बनतो. तर आपण याची प्रक्रिया आधीच समजून घेतली आहे. आता बघा एकदा परत वाचू. ग्लास इज मेड बाय हिटिंग अ मिक्सचर ऑफ क्लीन व्हाईट सँड, सोडा अँड लाईम. म्हणजे ग्लास बनतो एक मिक्सचर जो आहे, जो की कसला असतो, पांढरा शुभ्र आणि स्वच्छ जो आहे तो वाळू,
सोडा आणि अशाच प्रकारे चुना या तिघांचा मिश्रणला गरम करून ग्लास बनतो. द मिक्सचर इज हिटेड इन अ फर्नेस. मिक्सचर जो आहे तो जो मिश्रण जो तयार केलेला आहे तो भट्टीत तापवला जातो. टिल इट टर्न्स इनटू हॉट लिक्विड ग्लास. जेव्हापर्यंत तो जो आहे एकदम गरम आणि पातळ ग्लास मध्ये परिवर्तित न होऊन जाईल. इट बिकम्स द स्टिफ अँड हार्ड ग्लास. आणि वेन इट कूल्स डाऊन, तर जेव्हा थंड होतो तेव्हा तो एकदम स्टिफ होऊन जातो, म्हणजे हार्ड पक्का ग्लास तयार होऊन जातो. ठीक आहे ना. मग आहे हाऊ ग्लास इज शेप्ड, की ग्लासला शेप कसं दिलं जातं, आकार कसा दिला जातो. हॉट लिक्विड ग्लास इज पोर्ड इनटू मोल्ड्स अँड हार्डेंड टू गिव्ह इट व्हेरियस शेप्स अँड साइजेस. म्हणजे गरम पिघळलेला ग्लास त्याला काय केलं जातं, मोल्ड्स मध्ये, ठीक आहे ना, जे आकार द्यायचे वेगवेगळे मोल्ड्स असतात त्याच्यामध्ये त्याला पोर केलं जातं, त्याच्यात ओतलं जातं त्याला, आणि मग त्याला हार्डेन केलं जातं, म्हणजे सख्त केलं जातं, टू गिव्ह इट व्हेरियस शेप्स अँड साइजेस. म्हणजे वेगवेगळे जेव्हा मोल्ड्स मध्ये टाकू आपण तर आपली मनचाही आकार आपण पाहू शकतो त्याला. इट कॅन बी रोल्ड आउट टू मेक फ्लॅट शीट्स ऑफ ग्लास. तर हे सगळं पहा, आपण आधीच वाचून चुकलं आहे तरी आपण परत वाचू, एक रिव्हिजन होत आहे आपलं, ठीक आहे ना. तर अशाच प्रकारे त्याला रोल केलं जातं. रोल सांगितलं होतं मी तुम्हाला, असं रोल करायचं. फ्लॅट शीट्स तयार होतात त्याच्याने. फ्लॅट म्हणजे अशा एकदम फ्लॅट सीध्या. आणि मोल्टेन ग्लास कॅन बी फ्लोटेड ऑन अ बेड ऑफ मोल्टेन मेटल. आणि अशाच प्रकारे वितळलेला जो ग्लास असतो, काच असतो, त्याला अशाच प्रकारे एका बेड ऑफ मोल्टेन मेटल, ठीक आहे ना, तर जो वितळलेला जो मेटल असतो त्याच्यावरती टाकून जे आहे काय केलं जातं, टू मेक व्हेरी फ्लॅट ग्लास शीट्स. त्याच्याने खूप पातळशे काचेचे शीट्स तयार केले जातात ऑफ इव्हन थिकनेस. इव्हन थिकनेस म्हणजे एका सारखे थिकनेसचे, म्हणजे असं नाही की कुठे कमी कुठे जास्त, एक सारखं जे आहे त्याचं चढाई असते. गॉब्स ऑफ हॉट लिक्विड ग्लास कॅन बी ब्लोन इन टू बॉटल्स, बल्ब्स अँड अदर ऑब्जेक्ट्स. आणि अशाच प्रकारे जे गरम वितळलेला काच असतो त्याचे जे हे असतात, खूप सारा असतो तो, तर त्याला जे आहे त्याच्यानी बॉटल, बल्ब आणि अनेक सगळ्या चीजा पण बनतात. व्हेरी थिन फायबर्स ऑर ग्लास वूल ऑल्सो कॅन बी ड्रॉन आउट ऑफ लिक्विड ग्लास. तर अशाच प्रकारे पातळ जो ग्लास असतो, पिघळलेला जो काच असतो, त्याच्यानी फायबर आणि फायबर ग्लास वूल पण बनवला जातो. मग विचारलंय सम प्रॉपर्टीज ऑफ ग्लास, काचेच्या काही गुणधर्म, जे की आपण आजच्या सेशन मध्ये वाचलेलं आहे. परत एकदा वाचूया. ग्लास इज ट्रान्सपेरंट. ग्लास काय आहे, पारदर्शी आहे. इट इज स्ट्रॉंग अँड हार्ड. ते खूप म्हणजे की सक्त आहे, स्ट्रॉंग आहे ते खूप. इट कॅन बिअर अ लॉट ऑफ लोड ऑन इट. ते आपल्या बरोबर भार आपल्यावरती सहन करू शकतं. इट डज नॉट अलाउ वॉटर ऑर एनी अदर लिक्विड्स टू पास थ्रू इट. अशाच प्रकारे त्याच्यातनंच कोणचं पाणी किंवा आणि कोणचं लिक्विड त्याच्या आत नाही जाऊ शकत, ठीक आहे ना. जसं कपडा आहे, पॉलिथिन आहे, त्याच्यातनं तर म्हणजे की असं कपड्यातनं चाललं जातं ना, पण काचेतनं असं नाही होत. इट डझंट गेट सॉगी ऑर स्टेन्ड इट सेल्फ. अशाच प्रकारे हे असं पिघळलेलं किंवा स्टेन नाही होत, त्याच्यात कोणते दाग धब्बे नाही लागत. इट डज नॉट अफेक्ट द फूड, वॉटर ऑर अदर सबस्टन्सेस. आणि अशाच प्रकारे जे आहे ह्याचा काही प्रभाव जेवणावरती म्हणजे आपले खाद्य पदार्थ असतात त्याच्यावरती किंवा पाण्यावरती नाही येत. ह्याच्यात कोणतं स्मेल नसते. स्टोर्ड इन ग्लास कंटेनर्स. तर जे ग्लासचे जे कंटेनर्स असतात, ग्लासचे जे भांडे असतात, काचेचे बनलेले डबे असतात, त्याच्यात तुम्ही ठेवू शकतात. इट हॅज स्मूथ सरफेस अँड इट कॅन बी वॉश्ड इझिली. याचा सरफेस जो आहे तो स्मूथ आहे, खरदडीत नसतो, एकदम छान असतो हाताकरता. आणि हे आरामाने साफही होऊ शकतं, धुतलं जाऊ शकतं. इट इज ब्युटिफुल टू लुक ऍट अँड इट कॅन बी रिसायकल. आणि अशाच प्रकारे हे खूप सुंदर आहे दिसायला, काचेच्या वस्तू, आणि हे रिसायकल केलं जाऊ शकतं, म्हणजे परतचे यूज केलं जाऊ शकतं. तर हे सगळे ह्याचे गुणधर्म होते जे आपण पाहिले. तर आज आपण पाहिलं की कसं काच जो आहे तो वेगवेगळ्या कलर्सचा होऊ शकतो, कशा प्रकारे वेगवेगळे मिश्रण तयार करून त्याचे जे केमिकल्स असतात, ठीक आहे, जे रसायन असतात, ते त्याला गरम करताना जेव्हा आपण टाकून देऊ तर वेगळे वेगळे कलर, खूप सारे कलर्सचं काच बनवू शकतात. आणि त्याचे गुणधर्म पाहिले की कसं त्यात किती सारे छान गुणधर्म आहेत, जेणे की ते इतकं स्पेशल बनतं, ज्याच्या कारणाने ते लोकांना इतकं जास्त आवडतं आणि इतकं लोकप्रिय आहे. रिसायकलेबल आहे ते, ठीक आहे. तर आजचा हा सेशन आपला इथे समाप्त होतो. आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, थँक्यू, हॅव अ नाईस डे.